मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या युवा धोरण समितीच्या बैठकीत महाराष्ट्रासाठी सुधारित युवा धोरण तयार करण्यावर चर्चा झाली. हे धोरण शिक्षण, रोजगार, उद्योजकता, स्टार्टअप्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI, बौद्धिक व सामाजिक विकास, राष्ट्रप्रेम, जबाबदारीची जाणीव आणि नेतृत्व गुण यांवर लक्ष केंद्रित करेल. विकसित भारत 2047च्या दिशेने वाटचाल करताना हे धोरण शहरी आणि ग्रामीण भागातील तरुणांना समान संधी देईल. यात प्रशिक्षण केंद्रे, वसतिगृहे, युवा निधी, पुरस्कार, महोत्सव, व्यक्तिमत्व विकास उपक्रम आणि युवा प्रतिष्ठा निर्देशांक यांचा समावेश असेल. युवकांचे विचार आणि अपेक्षा समजून घेण्यासाठी शाळा, महाविद्यालये, सोशल मीडिया आणि सेवा क्षेत्रातील प्रतिनिधींचा सहभाग घेतला जाईल. युवक कल्याण विभागासोबतच इतर विभागांनीही समन्वय साधून काम करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री तथा समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे, प्रवीण दटके, संतोष दानवे, श्रीकांत भारतीय, देवेंद्र कोठे, सुहास कांदे, राजेश पवार, आशुतोष काळे, प्रकाश सुर्वे, युवक बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शहा तसेच राज्य व राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेते उपस्थित होते.